चंद्रा करुणा सुमद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या करुणा स्तोत्रांचा आपण सध्या विचार करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थांच्या वाङ्मयावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून करतो आहोत। सध्या आपण करुणाष्टकांचा विचार करतो आहोत। करुणा स्तोत्र ही समर्थांनी त्यांच्या साधना काळात बहुतांश रचली, ती उत्स्फूर्तपणे बाहेर पडली। त्या सगळ्या काव्याला की ज्यामध्ये आर्तता आहे, रामाच्या भेटीची तळमळ आहे, असं ते कारुण्यापोटी प्रसवलेलं काव्य, त्याला करुणाष्टक किंवा करुणा स्तोत्र असं म्हणलेलं आहे। असंच एक काव्य आहे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे। मी खूप उदास झालोय आणि माझं मन कुठे लागत नाहीये। समर्थांनी रामाला अर्थतेने घातलेली ही साध आहे। आणि या 15 कडव्यांच्या शेवटी समर्थांनी त्याची प्रचिती दिली आहे की रामाने माझा सांभाळ केलाय। श्रीराम समर्थ श्रीराम। रघुनायका वीण हासीण आहे, सदा सर्वदा रंग ओरंगत आहे। निशिदीन या राघवाच्या वियोगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे। गुणी गुंतले चित्त हे आवरेना, तया वीण आणिक काही स्मरेना।
समाधान हे होय त्याचे निसंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे, मनी प्रीती लागे, मनी प्रीती हे लागली राघवाची, सदानंद हे राममूर्ती सुखाची, पदार्थी बळे लाविता चित्त भंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे, मनी आठविता समाधान वाटे, तया देखता संशयो सर्व तुटे, न लिंपे कदाचित्त दुश्चित्त भंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे, मनी तंत आनंत या राघवाचा, तुटे किंत तो नावडे या भवाचा, सदा सर्वदा अंतरी राम जागे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. समर्थ म्हणताय, रघुनायकाचं विस्मरण होणं म्हणजे हा क्षीण आहे, थकवा आहे. रघुनायका विण हा सीण आहे, सदा सर्वदा रंग ओरंगत आहे. निशिदिन या राघवाच्या वियोगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. राघवाचा वियोग होणं म्हणून तर हे जीवित्व आलंय, म्हणून तर जन्म घ्यावा लागला, म्हणून तर देहामध्ये बंधन आलं. गुणी गुंतले चित्त हे आवरेना, तया विण आणिक काही स्मरेना. आता मला कशातही लक्ष लागत नाही, एकट्या त्या रामाशिवाय मला आता कुणाचं स्मरण नाहीये. समाधान हे होय त्याचे निसंगे. या निसंगे शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्याचे निसंगे, त्याच्या सोबत असताना समाधान मिळतं, किंवा समाधान होय त्याचे निसंगे. सगळ्या प्रपंचाच्या, सगळ्या संसाराचा संग सोडला, निसंग जर झालं तरच समाधान खरं प्राप्त होईल. मनी प्रीती हे लागली राघवाची, सदानंद हे राममूर्ती सुखाची, पदार्थी बळे लाविता चित्त भंगे. इकडे तिकडे कुठल्या वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये मी माझं मन रमवणं म्हणजे माझ्या चित्ताचा भंग करण्यासारखं आहे. मनी आठविता समाधान वाटे, तया देखता सर्व संशयो तुटे, न लिंपे कदाचित्त दुश्चित्त भंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. मनी तंत आनंत या राघवाचा. त्याच्याशी माझा दोरा बांधला गेलाय. तंतू, तंत म्हणजे तंतू किंवा दोरा, एखादी बारीक तार, ती त्याच्यासोबत जोडल्या गेली आहे. तुटे किंत तो नावडे या भवाचा. ज्या भवसागराची, ज्याला ज्या प्रपंचाची, ज्या संसाराची मला इच्छा नाहीये, मला आवड नाहीये, तुटे किंत त्याच्याबद्दलचे सगळे भ्रम, त्याच्याबद्दलचे सगळे संशय निघून जातात. सदा सर्वदा अंतरी राम जागे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. मनी नावडे द्रव्यदारा पसारा, मनी नावडे माईकांचा उभारा, मनी नावडे भोगहारा जयोगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. जनी पाहता भेद बुद्धी अनेका, मदमच्छरे निंदिती एकमेका. घडे त्याग या कारणे लाग वेगे,
उदासीन हा काळ कोठे न कंठे. बहुसाल हे बोलणे आवडेना, जनी वासना शब्द ज्ञाने पडेना. क्रिये वीणते बोलता चित्त भंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. मनी सर्वता सत्य ते सांडवेना, मनी सर्वथा मिथ्य ते मांडवेना. समाधान ते योग संगे निसंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. जना सारिखे बोलणे ही घडेना, म्हणोनी जना सर्वथाही पडेना. अहंता गुणे बुद्धी वेवाद लागे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. मनी नावडे द्रव्य दारा पसारा. मला अंतःकरणामध्ये प्रपंच करणे, द्रव्य साठवून ठेवणे, द्रव्य कमवणे हा पसारा बिलकुल आवडत नाही. मनी नावडे द्रव्य दारा पसारा. दारा म्हणजे बायको, प्रपंच. हा पसारा मला आवडत नाही. मनी नावडे माईकांचा उभारा. हे जे काही माझे माझे म्हणणारे माईक लोक आहेत, यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये तसूवरही प्रेम स्नेह नाहीये. मनी नावडे भोग हा राजयोगे. अहो, स्वतः श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस शिवाजी महाराजांनी सगळी राज्याची सनद झोळीमध्ये भिक्षा म्हणून अर्पण केली, पण त्याचा स्वीकार समर्थांनी केला नाही. राजांच्या आग्रहाखातर केवळ शिवाजी महाराजांच्या जाताना 350 पेक्षा जास्त किल्ले शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत होते. एकही किल्ला शिवाजी महाराजांनी कुठल्याही संताला किंवा कुणाला दिलेला नाहीये, केवळ समर्थ सोडले तर. सज्जनगडचा जो किल्ला आहे त्याला अगोदर नाव होतं अश्वलायनगड, परळीचा किल्ला, तो मात्र समर्थांसाठी त्यांनी राखीव ठेवला. आणि तिथले जे किल्लेदार होते जिजोजी काटकर, त्यांना फार कडक शब्दामध्ये शिवाजी महाराजांनी पत्र लिहून ताकीद दिलेली आहे की समर्थ जेव्हा येतील, जेवढा वेळ राहतील, त्यांना कुठेही मज्जाव करण्यात येऊ नये. राजांचा राज्याभिषेक होता. आदल्या दिवशी समर्थ जर तिथं राहिले असते तर समर्थांच्या लक्षात आलं आपलीच वाहवा होईल, म्हणून समर्थ आदल्या दिवशी निघून गेले तिथून. मनी नावडे भोग हा राजयोगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. जनी पाहता भेद बुद्धी अनेका. एवढा भेद आहे लोकांमध्ये, विचारांमध्ये, आहारांमध्ये, वागण्या बोलण्यामध्ये. मद मच्छरे निंदिती एकमेका. ही सगळी मंडळी एकमेकांच्या पाठीमागे त्यांची उणे दुणे काढतात. घडे त्याग या कारणे लागवेगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. म्हणून मला त्यांचा त्याग करावा वाटतो, मला कुठेही त्यांच्यामध्ये बसावं वाटत नाही. बहुसाल हे बोलणे आवडेना, जनी वासना शब्द ज्ञाने पडेना. क्रिये वीणते बोलता चित्त भंगे. नुसत्या गोप्पा गोष्टी करणं, नुसती पोपटपंची करणं, नुसती कीर्तन प्रवचन मोठमोठ्या बाता मारणं, आणि आपल्या आचरणामध्ये जर ते काही येत नसेल, क्रिये वीण वाचाळिता व्यर्थ आहे.
समर्थ दासबोधामध्ये सांगतात तसं क्रियेवीण ते बोलता चित्त भंगे, माझं जे चित्त आहे, समाधान आहे, त्याचा भंग होतो. उदासीन हे वृत्ती कोठे न लागे, मनी सर्वथा सत्य ते सांडवेना, मनी सर्वथा मिथ्य ते मांडवेना, समाधान ते योग संगे निसंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. जनासारिखे बोलणेही घडेना, लोकांनी चांगलं म्हणावं, जसं बोलेल तसं चालावं, असं होईना. म्हणून जनी सर्वताही पडेना, म्हणून मी त्या लोकांच्या नादीच लागत नाही. अहंता गुणे बुद्धी वेवाद लागे, काय लोकांच्या मनामध्ये अहंकार आहे. काल मी आपल्या संप्रदायातल्या एका मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो. ते मला सांगत होते की वर्षानुवर्ष, किती वर्ष दासबोधाचा अभ्यास चालू आहे, पण एक दोन प्रसंग त्यांनी मला सांगितले, अहंकार काही मनातला जात नाही. हा ताठा, तो गर्व, तो जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आहे तोपर्यंत भगवंत आपल्या अंतःकरणात येऊ शकत नाही. जिथं मी आहे तिथं तो कधी येणार नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, अहंता गुणे बुद्धी वेवाद लागे, विनाकारण वाद वाढतो, विनाकारण चर्चा होते. म्हणून उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. 10 कडवे झालेली आहेत, पुढची 5 कडवी जी आहेत या करुणा स्तोत्रातली, यामध्ये समर्थ एखादी उपाधी वाढवल्यानंतर, एखादं पद आपण घेतल्यानंतर किती अडचण निर्माण होते त्याचं वर्णन करतायत. कुठेतरी समर्थांच्या मनामध्ये हे घडलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे. लोक अनेक उपाध्या देतात, बाबा म्हणत असतील, स्वामी म्हणत असतील, रामदास स्वामी म्हणत असतील, गुरुजी म्हणत असतील, काय काय म्हणत असतील. अशा वेळी लोकांच्या अखत्यारीत गेल्यामुळे किंवा ती उपाधी अंगी बाणवल्यामुळे मनात नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात. त्याचं वर्णन उपाधी गुणे असा शब्द घेऊन पुढच्या 5 ओव्यांमध्ये केलेलं आहे. उपाधी गुणे सत्य ते मिथ्य होते, उपाधी गुणे मिथ्य ते सत्य होते, उपाधी गुणे एक रंगे विरंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. एखादी पदाची जबाबदारी घेतली की मनासारखं वागता येत नाही. एखादी जबाबदारी आली, एक पद आपण घेतलं, एक उपाधी आपण जर स्वीकारली, तर ती सगळी यंत्रणा व्यवस्थित ठेवण्यासाठी काही हार्श, काही कटू निर्णय घ्यावे लागतात. ज्या व्यक्तीची अशी सात्विक वृत्ती आहे त्याला ते यातना होतात असे निर्णय घेताना. पण घडी विस्कळीत होऊ नये, एक शिस्त म्हणून असे निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे. सुनील दादा चिंचोळकर 12 वर्ष सज्जनगडाचे व्यवस्थापक होते आणि 12 वर्ष व्यवस्थापक राहिल्यानंतर काही गोष्टी त्यांच्या मनाला खटकत होत्या. तिथलं जे एकंदरीतच वातावरण किंवा जी काही रचना आहे, आता ते सगळं मंडळ आलं, सगळी रचना आली, कार्यकारिणी आली. मग अशा वेळी काही मनाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागत असे. अशा द्विधा मनस्थितीत असताना समर्थमूर्ती सुनीलदादा चिंचोळकर योगी अरविंदांच्या आश्रमामध्ये गेले. त्या आश्रमामध्ये एक खोली आहे की ज्या खोलीमध्ये योगी अरविंद ध्यानाला बसत. ती एकच दिवस आठवड्यातली खोली ती उघडतात. त्या दिवशी खोली उघडली.
सुनीलदादा चिंचोळकर आत बसले. बराच वेळ गेला आणि अकस्मातपणे त्यांच्या कानामध्ये शब्द घुमू लागले. ॲडमिनिस्ट्रेटर कॅनॉट बी अ साधक. तुम्हाला जर साधना करायची असेल तर तुम्ही व्यवस्थापनामध्ये राहून चालत नाही. साधना करत असताना तुम्हाला चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व दिसलं पाहिजे आणि ते मान्य केलं पाहिजे. पण व्यवस्थापनामध्येच असं करून चालेल का? एखाद्याला काही स्वच्छतेची जबाबदारी दिली आहे आणि त्यांनी जर ती नीट पार पाडली नाही, त्याला बोलावं लागेल. कुणी बरेच दिवस आलेला नसेल तर त्याचा पगार कापावा लागेल. मग तो गयावया करत असला, काही असलं तरी पण हे निर्णय घ्यावे लागतात. सुनीलदादा चिंचोळकरांनी तिथून पॉंडिचेरीहून 15 पैशाचं पोस्टकार्ड सज्जनगडावर पाठवलं. त्यात लिहिलं, हे पत्र म्हणजे व्यवस्थापक पदाचा माझा राजीनामा आहे, तो कृपया स्वीकारावा. वहिनींना माहिती नव्हतं हे. सुनीलदादा तिथून परत आले 15 दिवसानंतर आणि त्यांनी वहिनींना सांगितलं की मी या व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि सुनीलदादा चिंचोळकर तिथून साताऱ्यात येऊन राहिले. जबाबदारी आली की काही निर्णय घ्यावे लागतात, काही कठोर निर्णय असतात. इतरांना ते चुकीचे वाटू शकतात, लोकांना ते अन्यायकारक वाटू शकतात. पण ती रचना सगळी अबाधित ठेवण्यासाठी असे निर्णय घेणं त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला क्रमप्राप्त आहे. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, उपाधी गुणे लागतो पक्ष घेणे, उपाधी गुणे सत्य सोडून देणे, उपाधी गुणे विषयी जीव रंगे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे, उपाधी गुणे सर्व शोषित जावे, उपाधी गुणे मानवाधे न भावे, उपाधी गुणे व्यर्थ हा स्वार्थ लागे, उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. उपाधी गुणे लागतो पक्ष घेणे. ते पद टिकवून ठेवायचे, ती जबाबदारी सांभाळायची आहे. म्हणून कुणाचा तरी पक्ष घ्यावा लागतो, कुणाच्या तरी पाठीशी उभं राहावं लागतं. उपाधी गुणे विषयी जीव रंगे. अनेक विषयांमध्ये तो रंग आपल्या अंगाला लावून घ्यावा लागतो. उपाधी गुणे सर्व शोषित जावे. सहन करावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी मनाला पटत नाहीत, पण त्या सहन कराव्या लागतात. आता आपण पाहतो आहोत, आपला साधना सप्ताह चालू आहे. दासबोध सखोल अभ्यासार्थींचा साधना सप्ताह चालू आहे. ऑनलाईन साधना सप्ताह आहे. सकाळचं प्रातस्मरण हे ऑनलाईन आहे. संध्याकाळचं एक सत्र प्रवचनांचं ते ऑनलाईन आहे. पहाटेची नीरव शांतता असते. भोपाळी चालू असते, काकड आरती चालू असते, आत्मषटक चालू असतं. आणि अशा वेळी जी मंडळी, किती लोक आहेत हो, 300च्या पुढे लोक आहेत आता ऐकणारी. पण बाहेरच्या मंडळींनी माईक चालू ठेवला चुकून, व्हिडिओ चालू ठेवला, आपण समजू शकतो. पण आपल्या संप्रदायातला जो माणूस आहे, जो समर्थ वाङ्मयाचा अभ्यासार्थी आहे, त्यांनी जर विनाकारण माईक चालू ठेवला, घरातली भांडी कुंडी आदळतायत, पोरं बोलतायत, टीव्हीचा आवाज चालू आहे, मग प्रवचनकाराला अडल्यासारखं होईल का नाही? बरं, ऐकणारी 250-300 जी मंडळी आहेत, त्यांचा विरंग होणार नाही का? पण हा विचार कोण करणार? म्हणून मग काही वेळा लिहावं लागतं.
उपाधी गुणे सर्व शोषित जावे. उपाधी गुणे मानवाधीन व्हावे. भगवंताच्या अधीन व्हायच्या ऐवजी माणसाच्या अधीन व्हावं लागतं. उपाधी गुणे सर्व शोषित जावे. उपाधी गुणे व्यर्थ हा स्वार्थ लागे. उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. मनी सांडिता संग व्याधी उपाधी. आता हे पुढचे जे 2 कडवे आहेत यामध्ये रामाची आर्तता आहे. रामाला विनंती केलेली आहे, विनवणी केलेली आहे. मनी सांडिता संग व्याधी उपाधी. पुढे सापडे राम कारुण्य निधी. विवेके मनीचा अहंभाव भंगे. उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. पराधीनता रामदासी घडेना. देहे चालता राम भक्ती उडेना. उभा राम सांभाळितो पुष्टी भागे. उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी त्यांना रामाची फळप्राप्ती झालेली आहे. रामाने त्यांच्यावर कृपा केलेली आहे याची प्रचिती इथं सांगितली आहे. मनी सांडता संग व्याधी उपाधी. एक वेळ अशी येते, जर सुनीलदादा चिंचोळकरांनी जर व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला नसता तर मला नाही वाटत की आज सुनीलदादांचं जे कर्तृत्व आहे, समर्थ संप्रदायासाठी त्यांनी जे आपलं देह समर्पित केला, त्यांच्या हस्ते 42-43 ग्रंथांची निर्मिती झाली. साधना काय केली, किती अथक प्रवास केला. अहो, महाराष्ट्रात गाव नसेल की ज्या गावामध्ये सुनीलदादा चिंचोळकरांचं एक तरी घर आपलं आहे असं नाहीये. किती शिष्य, किती त्यांचे फॉलोअर्स, किती त्यांचे भक्त. अत्यंत निस्पृह, अत्यंत परिभ्रमण आणि अत्यंत व्यासंग, निर्भयता, कधीही कुणाबद्दल भय नाही. जे बोलायचे ते ठासून बोलायचं. अहो, भले भले अडखळतात. जाणता राजामध्ये समर्थ आणि शिवाजी महाराज एकत्र नाही दाखवले. अनेक ठिकाणी हे घडलेलं आहे. किती मालिका झाल्या टीव्हीवर. त्याला धारिष्ट्य लागतं. ते धारिष्ट्य सुनील दादांकडे होतं म्हणून त्यांनी ते सोडलं सगळं. जो तिथं व्यवस्थापक आहे तो मानवाधीन आहे, कुणाच्या तरी अखत्यारीत आहे. मनाप्रमाणे नाही करता येणार तिथं. ते जे सांगतील, श्रेष्ठी जे सांगतील तेच वागावं, तसंच वागावं लागतं. मनी सांडता संग व्याधी उपाधी. सगळ्या उपाधी सोडता आल्या पाहिजेत. पुढे सापडे राम कारुण्य निधी. तो जो कारुण्य समुद्र आहे तो नक्की सापडतो. विवेके मनीचा अहंभाव भंगे. जो अहंकार आलेला असतो, जो गर्व आलेला असतो, जो ताठा आलेला असतो, त्या पदाचा, त्या ज्ञानाचा, त्या अधिकाराचा, समर्थ या ठिकाणी सांगतायत विवेकाच्या बळावर. विवेके मनीचा अहंभाव भंगे. उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. पराधीनता रामदासी घडेना. एकदा उपाधींचा, संघाचा निसंग केला, त्याचा त्याग केला, मग पराधीनता कुठे आहे? मग तर सगळं जगच माझं घर आहे. अवघे विश्वची माझे घर. पराधीनता रामदासी घडेना. देह चालता राम भक्ती उडेना. देह चालू आहे, देहाच्या सगळ्या क्रिया चालू आहेत, रामभक्ती पण चालू आहे.
उभा राम सांभाळितो पुष्टी भागे. मग तो राम आमचा सांभाळ करतो. काय हवं नको ते बघतो. योगक्षेमम वहाम्यहम. निश्चितपणे तो सांभाळतो, आपलं रक्षण करतो. उदासीन हे वृत्ती कोठे न लागे. अत्यंत कारुण्याने ओतप्रोत असलेलं आणि सामाजिक बांधिलकी स्वीकारल्यानंतर काय अडचणी आणि काय बंधनं, काय मर्यादा येतात त्याचं वर्णन समर्थांनी या करुणाष्टकामध्ये शेवटच्या 2 कडव्यांमध्ये केलेलं आहे. पुढे एक करुणा स्तोत्र आहे. मी आपल्याला मागे बऱ्याच वेळा सांगितलं आहे, समर्थांनी 46,000 पेक्षा जास्त ओव्यांची काव्य निर्मिती केली. पण समर्थांच्या वाङ्मयामध्ये एकही ओवी, एकही चरण असा नाहीये की जो स्त्री जातीचा अवमान ठरू शकेल. स्त्री जातीला अपमानास्पद लेखलेला एक शब्द सुद्धा समर्थांच्या वाङ्मयात तुम्हाला शोधून सापडणार नाहीये. ही समर्थांच्या वाङ्मयाची खासियत आहे. अनेकांनी काही प्रसंगानुरूप लिहून ठेवलेलं आहे, पण समर्थांनी नाही. वीट नाही, आळस नाही, कंटाळा नाही, इतुकी माया कोठेची नाही, असं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. परनिंदा नावाचं एक करुणा स्तोत्र आहे. त्यामध्ये नाव परनिंदा आहे. शेवटचे काही कडवे आहेत की निंदा करू नये वगैरे, पण या करुणा स्तोत्राचा बहुतांश भाग हे स्त्री जातीचा गौरव करण्यासाठी वेचलेला आहे. म्हणून 350 वर्षापूर्वी समर्थांच्या शिष्य प्रशिष्यांमध्ये 42 महिला मठपती आहेत. त्या काळामध्ये परित्यक्त असलेल्या, ज्यांना घरामध्ये कवडीचं स्थान नाहीये, अशा माय लेकींना समर्थांनी मठपती केलं. किती मोठा अधिकार समर्थांनी महिलांना दिलेला आहे. परनिंदा नाव आहे या करुणा स्तोत्राचं. श्रीराम समर्थ श्रीराम. बहुता दिसांच्या वयोवृद्ध मुला, जनी बायकोच्या गुणे जन्म तुला. तये जननीच्या कुळा निंदितोसी, वृथा पुष्ट तू मानवा माझी होशी. किती दिस ते वाईले पोट ओझे, पुढे जन्मता खंडिले नाळ तुझे. जीवी दिस मागील ते आठवावे, जनी कष्ट कुशीळ कैसे करावे. किती समर्थांनी किती मोठे पण दिलेले पहा. बहुता दिसांच्या वयोवृद्ध मुला, एवढा वय वाढलंय तुझं, एवढा म्हातारा झालास, आणि ज्या स्त्रीच्या पोटी तुला हा जन्म मिळाला, हा देह मिळाला, जनी बायकोच्या गुणे जन्म तुला, त्या स्त्रीमुळे तुला जन्म मिळाला. तये जननीच्या कुळा निंदितोसी, उथा पुष्ट तू मानवा माझी होशी. नुसता वाढलाच तू, देह वाढला, अक्कल नाही बिलकुल, असा समर्थांचा रोख आहे. कारण तू त्या जिनी तुला जन्म दिला तिच्या कुळाला तू तिची निंदा करतोस, तू तिच्याबद्दल अपशब्द बोलतोस, अपमानास्पद बोलतोस. किती दिवस ते वाहिले पोट ओझे, किती दिवस तुला तिने वाहून काढलं.
9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळ केला. किती मर्यादा आल्या. हे खाऊ नको, ते खाऊ नको, धावू नको, पळू नको, हे करू नको, ते करू नको. किती दिस ते वाहिले पोट ओझे, पुढे जन्मता खंडिले नाळ तुझे. एवढा तुझा प्रतिपाळ केला. तुझा जन्म झाल्यानंतर तिने आपलं जी नाळ होती, जी अम्बिलिकल कॉर्ड होती, ती तोडली. तुझ्याशी संबंध विच्छेद केला. तुझ्यावर अधिकार नाही दाखवला की मी तुझा प्रतिपाळ केलाय, मी तुला सांभाळलंय. तिने तुला स्वतंत्र वागू दिलं. पुढे जन्मता खंडिले नाळ तुझे, जीवी दिस मागील ते आठवावे, जनी कष्ट कुशीळ कैसे करावे. तिने एवढे कष्ट घेतले, त्याची तू निंदा करतोस, त्याला तू घाण समजतोस. कुशीळ, जीवी दिस मागील ते आठवावे. अरे थोडा विचार तर कर. कसा तुझा जन्म झाला, कसा तिने तुला पोटामध्ये वाहिला, कसा तुझा सांभाळ केला. शी सू केल्यानंतर कुणी तुझी कपडे बदलले. मळी लोळता घोळता कष्ट लासी, किती हागसी मुतसी ओकिलासी. खते खांडके दुःख उदंड झाले, बहुता प्रकारे तुला वाढविले. किती मर्मभेदक वर्णन आहे. मळी लोळता घोळता कष्ट लासी. काही तुला काही समजत नव्हतं लहानपणी. शी केली सू केली त्यातच लोळत होतास. ओलं लागले की रडत होतास. ती घाण अंगाला लागली की रडत होतास. मळी लोळता घोळता कष्ट लासी, किती हागसी मुतसी ओकिलासी. हे तर बाहेर पडल्यानंतरच आहे. आत असताना, पोटात असतानाही हे सगळं चालूच होतं ना. खते खांडके दुःख उदंड झाले, बहुता प्रकारे तुला वाढविले. किती कष्ट घेतले तिने. तुला पोटातल्या पोटामध्ये भरवला. तुला तर काही खाता येत नव्हतं. हातपाय जखळून टाकल्यासारखे झाले होते तुझे. हालायला सुद्धा तुला जागा नव्हती. श्वास सुद्धा तुझा घेता येत नव्हता. तो श्वास सुद्धा तिने तिच्या रक्तामार्फत तुला दिला. तुझं पोट भरलं तिने, तिच्या रक्तामार्फत भरलं. तिच्या शरीरातून तुला सगळं मिळालं. तुझा देह वाढला. खते खांडके दुःख उदंड झाले, बहुता प्रकारे तुला वाढविले. खते खांडके दुःख उदंड झाले. खते म्हणजे मलिन अवस्था, खांडके म्हणजे अनेक दुःख झाली. पण अशा सगळ्या याच्यामध्ये तिने अनेक कष्ट घेतले आणि तुला वाढवलं. बहुजननीने तुझे कष्ट केले, बरे ओखटे सर्व साहोनी नेले. तू कधी तिच्या अंगावर शिसू केलीस तरी ती काही बोलली नाही. तू कधी रागात येऊन तिला चापट मारली तरी ती तुला काही बोलली नाही. बहुजननीने तुझे कष्ट केले, बरे ओखटे सर्व साहोनी नेले. तुझ्यामुळे इतरांचे तिला बोल खावे लागले. मना माझी मागील का आठवेना, देह पुष्ट हा व्यर्थ तुझा झिजेना. अरे जिने तुला जन्म दिला, एवढं सगळे कष्ट घेतले, तुला या पृथ्वीवर आणलं, तिच्यासाठी तुला काही तुझा देह झिजवावा वाटत नाही. उलट तू तिलाच बोल लावतोस. मुढा ओंगळा ओंगळी जन्मलासी, तुझी जननी ते तुझे कष्ट सोसी. जनी पाळी ती सर्व नारी नराला, तया निंदिती शुद्धी नाही खराला. गाढव म्हणले समर्थांनी. जे आपल्या आईचा, बायकोचा, बहिणीचा, स्त्री जातीचा अपमान करतील त्यांना समर्थ रामदासांनी खर असं बिरुदावली दिली आहे, असं दूषण दिलंय. गाढव म्हणले गाढव. मुढा ओंगळा ओंगळी जन्मलासी, तुझी जननी ते तुझे कष्ट सोशी.
किती कष्ट. स्वगुण परीक्षामध्ये आपल्याला प्रसंग माहिती आहे. तो जेव्हा मुलांना, बायकोला, आईला सोडून परदेशवारीला जातो नोकरी धंद्यासाठी, त्याचा पाय निघत नाही. त्याला नको वाटतं, घरी राहावं वाटतं. पण बायको मुलं म्हणतात आम्हाला आणून द्या काहीतरी खायला प्यायला, इथं राहून तुम्ही काय करणार. तेव्हा त्याला वाटतं की माझी जर आई असती तर ती म्हणाली असती नको जाऊ तू एवढ्या लांब, इथंच राहा, जे मिळेल ते आपण घास घास खाऊ, पण तू राहा आमच्यासोबत. ज्यांनी पाळीती सर्व नारी नराला, तया निंदिती शुद्धी नाही खराला. स्वये निंदे तू निंदिसी कोण कोणा. अरे तूच तुझीच अवगुण तुझ्यात भरलेत सगळे. तुझी निंदा करायला पाहिजे अशा वागण्याने, कारण तू स्त्री जातीचा अपमान करतोस, महिलांविषयी अपशब्द बोलतोस. स्वये निंद तू स्वतः तसा आहेस, अवगुणी आहेस, पण तू निंदिसी कोण कोणा. पण लोकांना मात्र तू दूषण देतोस. जनी सर्व संसार हा दैन्यवाना, देहे मोघळा कोथळा वांती विष्टा, किती एक दुर्गंधी वरती प्रतिष्ठा. देह मोघळा, देह हे मातीच्या भांड्यासारखं आहे. कोथळा वांती विष्टा, कोथळा आतडीमध्ये काय. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला म्हणजे काय काढलं, आतडी काढली बाहेर. किती फूट आहे, 25-30 फूट आहे आतडी पोटामध्ये. आतडीमध्ये 2 प्रकार आहेत, लहान आतडी, मोठी आतडी. त्या आतडीमध्ये काय भरलंय, वांती आणि विष्ठा. नाही पचन झाले की ते उलटी वाटी बाहेर पडतं, आणि जे खाल्लेलं आहे ते मलोत्सर्गाद्वारे बाहेर पडतं. देहे मोघळा कोथळा वांती विष्ठा, किती एक दुर्गंधी वरती प्रतिष्ठा. आत सगळी दुर्गंधी भरलेली आहे आणि वरून मात्र तू तुझा मोठेपणाचा आवानतोस. असा तू अवगुणी आहेस. आणि ज्याने तुला देह दिला तिच्याबद्दल तू अपशब्द बोलतोस, तिचा तू अपमान करतोस, तिची तू निंदा करतो. देह मात्र हा निंद तुला कळेना, सदा सर्वदा ताठ तुझा गळेना. देहातीत होता बरे सुख आहे, मना माझी हे तू विचारून पाहे. आता समर्थ त्याला माणसाला इथं सांगतायत की उपासना कर, अहंकार सगळा टाकून दे, मीपणा टाकून दे. मी हे केलं, मी ते केलं, मनामध्ये हा विचार येऊ देऊ नकोस. देहातीत होता बरे सुख आहे, मना माझी हे तू विचारून पाहे. विचार कर याचा. म्हणे वंद्य मी निंद्य सर्वे परावे. स्वतःबद्दल काय म्हणतो, मी वंद्य आहे, मी मोठा आहे, मला सगळ्यांनी मान दिला पाहिजे, मला सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे, माझ्याबद्दल सगळ्यांकडे मनामध्ये आदर असला पाहिजे. आणि लोकांबद्दल मात्र तू निंदा करशील, लोकांना वाईट साईट बोलशील. म्हणे वंद्य मी निंद्य सर्वे परावे, तया कसमळा लागी रे काय ठावे. कसमळ म्हणजे पाप, याच्यासारखं पाप दुसरं नाही असं समर्थ म्हणतात. भल्याने जनी आप निंदा करावी. स्वतःची निंदा, निंदकाचे घर असावे शेजारी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात भल्याने जनी आप निंदा करावी. स्वतःकडे त्या दृष्टीने पाहावं की माझं कुठे चुकतंय, काय काय चुकतंय, माझ्यात किती अवगुण भरलेले आहेत. नको रे नको व्यर्थ निंदा परावी. दुसऱ्याची निंदा करण्यात काही अर्थ नाहीये, आयुष्य व्यर्थ जाईल. पहा मास हाडे देहे कातड्याचे. 84 तत्वांचा निराश करण्याची संकेत सूचना या ठिकाणी समर्थ देतात. पहा, तुझ्या देहाकडे तर पहा, काय ह्याच्यात मांस, देहे, कातडे. भले निंदिती वंद्य कैचे मढ्याचे. प्रेताजवळ कुणी जात नाही, चला उचला पटकन म्हणतात. भले भले लोक. एकदा ते प्रेत पडलं,
त्याचं मड झालं की त्याची काही किंमत राहत नाही. मिळाली मडी बापुडी दैन्यवाणी, जनी बाळ तारुण्य होती पुराणी. देहबुद्धी तो ज्ञान काही पहावे. देहबुद्धी सोड, ज्ञानाचा विचार कर, आत्मज्ञानाचा विचार कर, तुझ्या स्वस्वरूपाचा विचार कर. देहबुद्धी तो ज्ञान काही पहावे, देहे निरसावे, नसावे नसावे. या देहाचा तू निराश कर. नसावे नसावे 2 वेळा शब्द आलाय. ते विशेषण आहे, त्याला विशेष बळ लावलेलं आहे. देहातीत आनंद शोधित जावा, वृथा गर्व हा सर्व मागे त्याजावा. पैसा, देहाचा ताठा, तारुण्य, सौंदर्य, संपत्ती, धन, या सगळ्या गोष्टींना समर्थ म्हणतात हे सगळं वृथा आहे. गर्व हा सर्व मागे त्याजावा, देहातीत आनंद शोधित जावा. त्याचा शोध तू घेतला पाहिजेस असं समर्थ या ठिकाणी म्हणतायत. एक असंच करुणा स्तोत्र आहे. अनादि अनंत काळ असं ह्या करुणा स्तोत्राचं नाव आहे. यातही मानवी जीवनाचं क्षणभंगुरत्व समर्थ रामदास आपल्या समोर विशद करतायत. 5च कडव्याचं हे करुणा स्तोत्र आहे. श्रीराम समर्थ श्रीराम, सदा सर्वदा होतसे दीन रात्री. किती एक मन्वंतरे होत जाती, बहुकाळ गेला नये मागुता तो. पुढे बोलता चालता सर्व जातो, पाहतो जनाला किती एक जाती. तनु टाकिता हे पुढे ते पाहती, गताच्या कथा काढितो अल्प काही. पुढे लोक ते काढिती आमुच्याही, जिता तो किती घालमेली करावी. बहुता परिकल्पना ते धरावी, किती एक ते आपुले ते परावे. जनी सर्व सांडूनी सेखी मरावे, आहारे मना हे तुला का कळेना. वृथासीणसी लोभ तुझा ढळेना. जिणे सर्व जाई जणे 2 दिसांचे, विचारी जनी आपुले काय कैचे. म्हणे दास उदास होई मनारे, बहुसाल चिंता नको का मनारे. स्वभावेची होणार ते होईना का, अकस्मात जाणार ते जाईना का. या 5 कडव्यांमध्ये समर्थांनी मानवी देह किंवा मानवी जीवन हे किती परावलंबित्व आहे हे परत एकदा आपल्याला विशद करून सांगितलंय. सदा सर्वदा होतसे दीन रात्री, किती एक मन्वंतरे होत जाती. एक मन्वंतर म्हणजे 20,000 वर्ष. काही मनूंचा अवतार हा 60,000 वर्षांचा आहे. सदा सर्वदा होतसे दीन रात्री, दिवस येतोय, उजाडतो, संध्याकाळ होतीये, रात्र होतीये, पुन्हा पहाट होतीये. किती दिवस गेले, किती महिने गेले, किती वर्ष गेले, 50, 60, 65, 70 वर्ष झाली. पण आम्हाला आमच्या जीवनाची इतिकर्तव्यता काय आहे, अंततोगत्वा आमचं ध्येय काय आहे, आमच्या जीवनाच्या पाठीमागचा उद्देश काय आहे,
हे काही आम्हाला अजून समजलेलं नाहीये. किती एक मन्वंतरे होत जाती, बहुकाळ गेला नये मागुता तो. जो काळ गेला तो पुन्हा आयुष्यात नाहीये. त्याची खंत संतांना लागलेली आहे. सर्दी शिंक खोकला आयुष्याचा काळ गेला. एवढा काळ सुद्धा भगवंताच्या स्मरणाविना गेला तो व्यर्थ गेला असं संत सांगतात. पुढे बोलता चालता सर्व जातो. पाहतो जनाला किती एक जाती, तनू टाकीत आहे पुढे ते पाहती. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. पाहतो जनाला किती एक जाती. पाहतोय ना किती लोक जात आहेत. नातेवाईक जातात, मित्रमंडळी जातात. म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मरणाचे स्मरण असावे. सवेची लागला संसार म्हणजे सवेची स्वार असं समर्थ सांगतात. पाहतो जनाला किती एक जाती, तनू टाकीत आहे पुढे ते पाहती. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, लोक मरमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती. गेले ना, घरातली सगळी मोठमोठी माणसं गेली, वडीलधारी माणसं गेली. लोक जात आहेत समाजातले. जाणत ते निश्चिती काय मानिले. एवढं सगळं जाणून सुद्धा निश्चित अर्थ काय काढला? काही नाही. आपल्याला एके दिवशी जायचंय हा विचार का नाही येत मनात? मग जायचंय तर कसं जायचंय? आत्मज्ञान प्राप्त करून जायचंय. कारण मग पुन्हा यायची गरज नाही. त्याची प्रचिती घ्यायची आहे, त्याची तदाकारता घ्यायची आहे. मग त्यासाठी भगवंताची उपासना करावी लागेल, रामाचं स्मरण करावं लागेल. गताच्या कथा काढितो अल्प काही. जी मंडळी गेलेली आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलतो. समर्थ पुढे म्हणतात, पुढे लोक ते काढिती आमुच्याही. अरे तू आता कसं वागशील त्यावर तुझ्या पुढे तू गेल्यानंतर लोक तुझ्याबद्दल बोलतील. जी लोक वाईट वागतात त्यांच्याबद्दल वाईटच बोलतात लोक. बरं झालं गेला एकदाचा म्हणतात. आणि जी चांगली माणसं असतात त्यांच्याबद्दल. सुनील दादा 67व्या वर्षी गेले, सगळ्यांना हळहळ लागली ना. हे काही वय जायचं नाहीये. अजून 10 वर्ष तरी दादा पाहिजे होते वाटतं ना आपल्याला. सुहास दादा गेले, अजून 4-5 वर्ष तरी त्यांनी पाहिजे होता. घडी सगळी बसून जायला पाहिजे होता. 2012ला तात्यासाहेब गाडगिळांनी सुहासदादा आगरकर संचालक आणि माझ्याकडे उपसंचालकाची जबाबदारी दिली. मी कधीही ते मनावर घेतलं नाही. ते बघतायत, ते करतायत अशीच भूमिका माझी होती. मागच्या 2 वर्षापासून ते मला म्हणायचे, 200 ज्यांचे स्वाध्याय पूर्ण झाले त्यांचा आपण सत्कार करतो, त्यांना आपण ओवी देतो. लाड तू बरं त्यांना होते ओव्या द्यायचं काम तू कर बरं. पण मी काही ते अंगाला लावून घेतलंच नाही. पण आता खंत वाटते का नाही? त्यांचं निघून जाणं आपल्या जीवनामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये एक पोकळी निर्माण करणार आहे. गताच्या कथा काढितो अल्प काही. तू जसं गेलेल्या लोकांबद्दल बोलतोयस तसं पुढे लोक ते काढिती आमुच्याही. आमच्याबद्दलही आम्ही गेल्यानंतर लोक बोलतील. त्यासाठी नीट वाग, नीट राहा, भगवंताचं स्मरण कर, भगवंताचं भजन पूजन कर. जिता तो किती घालमेली करावी, बहुता परी कल्पना ते धरावी. किती एक ते आपुले ते परावे, जनी सर्व सांडोनी सेखी मरावे. सेखी म्हणजे शेवटी. ही माझे नातेवाईक, ही माझी मुलं, ह्या माझ्या सुना, ही माझी कन्या, हे माझे जावई, हे माझे भाऊ, हे माझ्या बहिणी, हे माझे मित्र. समर्थ म्हणतायत
किती एकते आपुले ते परावे, जनी सर्व सांडोनी सेखी मरावे. अरे मना हे तुला का कळे ना. किती बाळबोध प्रश्न आहे. मानवी जीवनाचं क्षणभंगुरत्व समोर ठेवलंय. एवढं विदारक चित्र आमच्या समोर समर्थांनी उभं केलं. आणि समर्थ म्हणतात, अरे मना एवढं सगळं झाल्यानंतर तरी अरे मना हे तुला का कळे ना, का समजत नाहीये. वृथा सीणसी लोभ तुझा ढळे ना, विनाकारण कष्ट करतो आहेस. वृथा सीणसी, विनाकारण तू शिणतो आहेस. हे माझं, हे माझं, हे माझं म्हणून काहीही आपलं नाहीये. लोभ तुझा गळे ना, तुझा लोभ काही, तुझा मोह काही कमी होत नाहीये. जणी सर्व जाई जणे दो दिसांचे. अरे पाहता पाहता हे आयुष्य सगळं संपून जाईल. 2 दिवस कसे जातात त्याप्रमाणे हे सगळं आयुष्य संपून जाईल. जिणे सर्व जाई जणे दो दिसांचे, विचारिये जनी आपुले काय कायचे. अरे सगळं तू जर इतरांसाठी जर जीवन जगणार असशील तर तुझ्या आयुष्याचा, तुझ्या जीवनाचा तू कधी विचार करशील. कशासाठी या जगामध्ये मी आलो. पैसे कमवण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, कशासाठी नक्की तू या जगामध्ये आला हा विचार कधी करशील. विचारी जनी आपुले काय कायचे, नक्की तुझं स्वतःचं काय. वाल्मिकीची कथा आपल्याला माहिती आहे. कुणी सुद्धा त्याच्या सोबत नाही आला. उपनिषद गंगा ही जी मालिका चालू होती दूरदर्शनवर, त्यामध्ये फार सुरेख ते सगळं समजावून सांगितलं होतं. म्हणे दास उदास होई मनारे, बहुसाल चिंता नको का मनारे. अरे पुढे उदासी होशील तू, उदास वाटेल, कुणी तुझ्या सोबत राहणार नाही. तेव्हा तुला असं वाटेल की मी माझ्या जीवनामध्ये काहीही केलं नाही, माझं जीवन हे सगळं व्यर्थ गेलं. मी माझ्या समाजासाठी, माझ्या देशासाठी, भगवंतासाठी मी काही सुद्धा केलं नाही. मी फक्त माझी बायको, माझी मुलं, माझा प्रपंच एवढ्यासाठीच माझा देह कष्टविला. म्हणे दास उदास होई मनारे. एक तर हा अर्थ आहे, किंवा आता तरी तू औदासीन्य पत्कार. या सगळ्या माईक विश्वाबद्दल तुझ्या मनामध्ये औदासीन्य येऊ दे, विरक्ती येऊ दे. म्हणे दास उदास होई मनारे, बहुसाल चिंता नको का मनारे. आता कुठलीही संकल्प नको, आता कुठली कामना नको, आता कुठली वासना नको. निर्वृत्ती अवस्था होऊ दे, संकल्प रहित अवस्था तुझी होऊ दे. आता बास झाली चिंता. बहुसाल चिंता नको का मनारे, स्वभावेची होणार ते होईना का. जे होईल ते होऊ दे. जे सगळं होणार आहे ते सगळं त्याच्या इच्छेप्रमाणे चालू आहे. सगळं नियोजन लागलेलं आहे. उगी आपल्याला वाटतं माझ्यामुळे हे झालं, मी असतो तर असं झालं नसतं, मी आहे म्हणून मी केलं. असं काहीही नसतं. सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात, त्याप्रमाणे चालू आहे ते. स्वभावेची होणार ते होईना का, अकस्मात जाणार ते जाईना का. त्याच्याबद्दलची तू कुठली खंत, शोक, आनंद, हर्ष, उद्वेग, विषाद कुठलाही मनामध्ये आणू नको. समत्वम योग उच्चते. जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये समत्व बुद्धीनं राहा, समाधानी राहा, सुखानी राहा, आनंदाने राहा. कारण परब्रह्म अवस्था ही अशीच आहे. आणि आपलं जे मूळ स्वरूप आहे ते तसं असल्यामुळे आपल्याला आनंदी राहावं वाटतं. विनाकारण या देहाच्या योगाने आपल्या मनामध्ये विनाकारण आपल्याला कधी खेद होतो, कधी विषाद उत्पन्न होतो, कधी राग येतो, कधी चिडचिड होते. पण ह्या सगळ्या गोष्टी त्या नियोजनाप्रमाणे घडत राहतात. आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा, देवाशी त्रैलोक्य ठावे, समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. मग त्याच्यासमोर आपण आपली तोकडी बुद्धी का पाजळावी. जे आहे
ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ॲक्सेप्ट ॲज इट इज. जे जसं आहे तसं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि ही भगवंताची इच्छा आहे म्हणून ते मान्य केलं पाहिजे. कारण समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, देव आहे बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. त्याला सगळं माहिती आहे. त्याच्यासमोर आपली तोकडी बुद्धी काय का विनाकारण विषाद करून घ्यावा. अनादी अनंत काळ असं नाव असलेलं हे एक करुणाष्टक आहे. राहिलेली करुणाष्टकं आपण उद्या दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये पाहूयात. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.